जयशम मुराजे। सर्वप्रथम दादांचं मी पिंपरी चिंचवड भोसरी औद्योगिक शहरामध्ये आल्याबद्दल स्वागत करते दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे। आणि मनोज दादा जरांगे पाटील यांनाही दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा देते। जे उपोषणाला ते बसणार आहेत तर त्यासाठी पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे। आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये मध्यंतरी तरुणी रस्त्यावरती उतरलेले त्यांच्या न्याय हक्कासाठी। तसंच आपल्या मराठा समाजामधील ज्या विद्यार्थी आहेत या सुद्धा मोठ्या संख्येने आहेत। आज 7 ते 8 लाख विद्यार्थी आज वंचित आहेत त्यांच्या शिक्षणापासून। आजही बऱ्याच ठिकाणी तरी दादांच्या प्रयत्नातून बऱ्याचशा मुलींचे फी असतील हे माफ झालेले आहेत आणि त्यांना कमी प्रमाणामध्ये ती फी भरायला लागते। खरं तर एक पाऊल आपण पुढे आलेलो आहोत त्यामध्ये। आज आपण पाहिलं की महिलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत। मला असं वाटतं की मराठा समाजातील मुली असतील आणि इतर समाजातील मुली असतील यांनी कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे। आपण आता नुकतंच पाहिलं वाघमारे असतील त्यांचं वक्तव्य होतं की मराठा समाजातील मुली ओबीसीचे मोठे मुलं किंवा नेत्यांच्या मागे लागतात आणि लग्न करतात। खरं तर या वक्तव्याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करते। अशा प्रकारे कुठल्याच समाजाच्या मुली कुठल्याही नेत्यांच्या मुलामागे किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या मुलामागे असं कुठल्याही समाजातील मुलगी ही वागत नाही। कारण स्त्रीला सर्वप्रथम तिची इज्जत असेल किंवा सर्व सेफ बाजू बघूनच ती पुढे लग्न करते। सर्वप्रथम त्याचा निषेध व्यक्त करते। आणि आत्ताचे जरांगे दादा सुद्धा बसणार आहेत प्रत्येक ठिकाणी, तिथे सुद्धा कशा मोठ्या प्रमाणामध्ये युवा युवती हे त्यांना समाविष्ट होतील ह्याची जबाबदारी सुद्धा आम्ही दुर्गा ब्रिगेड मार्फत घेतो। आणि दुर्गा ब्रिगेडचे प्रत्येक कार्यकर्ते हे कायम प्रत्येक ठिकाणी हे असतील असं सुद्धा मी सर्वांना आव्हान पण करते आणि ग्वाही देते। धन्यवाद।